पोयनाडचा बाजार, रायगड। शंभर वर्षांची परंपरा असलेला हा रायगड जिल्ह्यातल्या पोयनाडचा बाजार। सुक्या मासळीच्या खरेदी विक्री करता हा बाजार प्रसिद्ध आहे। बांगडा, वाकट्या, सोडे, सुकट, मांदेली अशी विविध प्रकारची सुकी मासळी या बाजारात विक्रीला येते। आठवड्याच्या दर सोमवारी अलिबाग पासून 17 किलोमीटर अंतरावर पोयनाडचा हा बाजार भरतो। सुक्या मासळीचे होलसेल आणि किरकोळ व्यापारी तसंच कोळी भगिनी या बाजारात मासे विक्रीला येतात। इथं सुके मासे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असल्यानं मासे वाजवी दराने मिळत असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातले व्यापारी मासे खरेदी करता गर्दी करतात। या आठवडी बाजारात सुक्या मासळीच्या विक्रीतून लक्षावधी रुपयांची उलाढाल होते। सुक्या मासळीप्रमाणेच पोयनाडच्या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कांद्या बटाट्याची मोठी विक्री होते। स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याबरोबरच कडधान्य, मसाल्याचे पदार्थ अशा साठवणुकीच्या वस्तूंची विक्री या बाजारात होते। त्यामुळे अलिबाग तालुक्याच्या ग्रामीण भागाबरोबरच जिल्ह्याच्या अनेक भागातून लोक इथं आवर्जून खरेदी करण्यासाठी येतात। डोंगर दऱ्यात राहणारे आदिवासी इथं लाकूड विक्रीला आणतात। सुकी मासळी खरेदी हाच त्यांचा मुख्य बाजार असतो। या बाजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी लग्नाकरता लागणारं सामान आणि इतर वस्तूही लोक याच बाजारातून खरेदी करणं पसंत करतात। या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे की सुक्या मासळीचा मोठा व्यापार होतो। सुक्या मासळीचा व्यापार असा होतो की सकाळी 3 वाजल्यापासून तो चालू होतो ते रात्री 9 वाजेपर्यंत। अलिबाग तालुक्यातला सर्वात मोठा बाजार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये या बाजाराचा सर्वात मोठा इथे कारभार चालतो। लाखो रुपयाची इथे उलाढाल असते। वाहतूक साधनांच्या सोयीमुळे आजकाल कुठलीही वस्तू ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असते। मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यावर आधुनिकतेचा प्रभाव पडायला वेळ लागला नाही। असं असलं तरी 100 वर्षांची परंपरा असलेला पोयनाडचा आठवडी बाजार आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे। विशेष म्हणजे या बाजारातली गर्दी दिवसेंदिवस वाढतीच आहे आणि त्यामागचं प्रमुख कारण आहे इथं मिळणाऱ्या स्वस्त दरातल्या वस्तू। आमच्या आजोबापासून वडिलांपासून आम्ही धंदा करतो। इथे मोठ्या प्रमाणात लोक येतात। पनवेल, मुंबईचे भरपूर लांबून येतात लोक। बटाटे कांदे निवडून भेटतात आणि स्वस्तही सुद्धा भेटतात। शहरी भागातील मॉल आणि सुपरमार्केट संस्कृती आता ग्रामीण भागातही रुजायला सुरुवात झाली आहे। मात्र आठवडी बाजाराचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।